ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, उभाटा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष या पक्षांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा सोमवारी सायंकाळी जाहीर केला. यामध्ये ठाणेकरांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, प्रदूषण दूर करण्याचं आश्वासन या वचननाम्यात देण्यात आले. शिवसेना उभाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत, नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा मंगळवारी जाहीर केला. नियोजनशून्य कामांमुळे आपल्या ठाणेकरांचं अर्ध आयुष्य वाहतूक कोंडीत संपत आहे. आपल्या तलावांच्या शहरात पाणी टँकरनं धाव घ्यावी लागते अशी टीका वचननाम्यात सत्ताधाऱ्यांवर करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी कंत्राटदार की कंत्राटदारांसाठी रस्ते असा प्रश्न उपस्थित करत 15 वर्ष टिकणारं आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचे रस्ते, हलगर्जीपणे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत आणि जबरदंड ठोठावणार असंही म्हटलं आहे. गायमुख साकेत खारेगाव कोस्टल रोड जलद पूर्ण करणार, गायमुख फाउंटन हॉटेल उन्नत मार्ग जोडणीसाठी प्रयत्न करणार, ठाणे बोरिवली भुयारी मार्गाला गती मिळवून देणार, कोपरी आनंदनगर साकेत एलिव्हेटेड उड्डाणपुलाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार, पूर्ण घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड युद्धपातळीवर पूर्ण करणार, टँकर माफियांना आळा घालणार, पाणी पुरवठा 585 दशलक्ष लिटरवरून 1116 दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्यासाठी पाठपुरावा, ठाणे महानगरपालिकेचं स्वतंत्र धरण उभारण्याचा प्रयत्न करणार, जुन्या विहिरी पुनर्जीवित करणं, तलावांचं संवर्धन आणि सौंदर्यीकरण करणार अशा आश्वासनांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे.